तू रागावलास का ते? अगं बाई सुगरण बाय, सुगरण बाय, सुगरण बाय. शुभं करोति कल्याणम. 3 बटाटी उकडून घेतलेली आहे. कोथे लागवला का? पण वरून कोथिंबीर. दूध आपलं भरून झालेलं आहे. 2 कप दूध डालें, उसे पूरी तरह उबलने दो. जैसे इसका तेल उबल रहा है वैसे अपने दूध को भी उबलने दो. तुझं काय चाललंय? इथे वाटे उचल, कोणी टाकले खाली? मी सरिताज किचन वाल्या सरिता ताईचा व्हिडिओ बघितला. मस्तपैकी टप्पोरे झालेले आहे. शक्कर का डब्बा कहाँ है? पानांची वेल आपल्या दारातच आहे. शक्कर का डब्बा यहाँ है. शक्कर में गई थी मुंगिया. एक टाहे मारायचा, हातोडी नाही, इथे होल करायचा बारीकसा, त्याला पिन आतमध्ये टाईट करायची. मग शेरू जेवून झोपली, आरू अजून झोपायचंय. रांगोळी काढू पण दिली नाही मला. उंबरठा पूजन करतात बाबू. ही गावाकडची मस्त प्रसन्न शांत पक्ष्यांच्या किलबिलाटांनी युक्त अशी गावाकडची सुंदर सकाळ. आज आहे संकष्टी. माझ्या माहेरी आई किंवा माझ्या काक्या सगळ्याच म्हणजे संध्याकाळी पूजन मांडतात संकष्टीचं. देवाचा विडा आणि मूर्तीचं पूजन आणि मग आरती नैवेद्य वगैरे. पण इथे माझ्या सासरी आई सकाळी सकाळीच देवाची पूजा करतानाच विडा ठेवतात गणपती बाप्पाचा. पानांची वेल आपल्या दारातच आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे. ही वेल माझ्या माहेराहूनच आणली होती. चांगली झाली ती. एवढी झाली की ती छाटायला लागली मध्यंतरी, कारण सगळीकडे तीच वेल पसरत होती. घरी पण तसंच झालं. एवढी वाढली की सगळीकडे तिचं साम्राज्य गेलं. मग तोडायला लागली मधून मधून. अशी पण असतात पानं, आणि ती खायची पानं थोडी अशी लांबट असतात ना, ही थोडी बसकी आहेत. पण आमच्याकडे अशीच विड्याची पानं भेटतात. मार्केटमधून जरी आणली तरी अशीच असतात. आरू झोपलाय. जेवढा झोपेल तेवढं झोपू दे, तेवढंच मला बाकी उरकता येईल. बटाटी उकडत ठेवली आहेत, साबुदाणे वडे करायचे आहेत. पाणी गरम करत ठेवलंय. मस्त कोमटभर पाणी प्यायले मी गरम गरम. बरं वाटलं. खकेरा पण निघाला. जरा छाती मोकळी झाल्यासारखं वाटतंय. आणि दूध तापवून घेतलंय. देवपूजा करून घेते. आई दररोज उंबरठा पूजन करतात आणि स्वस्तिक काढतात, रांगोळी काढतात, हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची रांगोळीची पूजा करतात. आज संकष्टी आहे तर आज मी पण करते. देवपूजाच करत होते तेवढ्या आरुशेठ उठले. उंबरठा पूजायला गेले. आरू आला. रांगोळी काढू पण दिली नाही मला आणि काहीच नाही. त्याला जरा दुसऱ्या गोष्टीत रमू दे, मग मी करते. देवपूजेला उशीर व्हायला नको, त्यामुळे पहिले मग आता देवपूजा करूनच घेतली. शेंगदाणे एकीकडे भाजायला ठेवते आणि दूध आलंय ते भरून घेते. सालं काढून घेतलेली आहेत शेंगदाण्याची. साबुदाणे आपले मस्तपैकी टप्पोरे झालेले आहेत. काल रात्री स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून परत जेवढे साबुदाणे घेतले तेवढ्याच प्रमाणात पाणी घेऊन रात्रभर सोक करून ठेवले होते. ओके, आता त्याच्यामध्ये आपण टाकतोय आपण बनवलेलं शेंगदाण्याचा कूट, मस्त कोथिंबीर, जिरा, कढीपत्ता आहे थोडासा चॉप केलेला, आणि एक ठेचलेली हिरवी मिरची बारीक. आपण ह्याच्यामध्ये टाकतोय अर्धा लिंबाचा रस, साखर थोडीशी, मीठ. आता ह्याच्यामध्ये मी कुस्करून टाकतीये बटाटी. 3 बटाटी उकडून घेतलेली आहे. ओके, मिश्रण आपलं एकजीव करून झालंय. हे बघा, मी तेल तापत ठेवलंय एकीकडे. ठीक आहे, मंद आचेवरच तापत ठेवलंय. तोपर्यंत आपण हे साबुदाणे वडे बनवून घेऊया. सुगरण बाय, सुगरण बाय, सुगरण बाय, सुगरण बाय. खळी काय नाही भेटली, खळीवाली बायको तर काय खळी तयार करतोयस का? खळी अशी इथे काम करायचं, एक टाहे मारायचा, हातोडा, हातोडी नाही, इथे होल करायचा बारीकसा,
त्याला लावायची पिन आणि आतमध्ये टाईट करायची, म्हणजे अशी खड्डा द्यायला लागतो. कसं वाटतं आयडिया? बॅड का? तुला खळी पाहिजे म्हणून, मला खळीवाली बायको नको. कोणाला चहा येत नसेल तर मी चहा बनवू शकतो. बनवायची रेसिपी सांगू का तुम्हाला? एक टोप घ्यावा, त्याच्यामध्ये 1 कप पानी ओतावे, धीमी आंच पर पानी को उबलने दो. 2 कप दूध डालें, उसे पूरी तरह उबलने दो. जैसे इसका तेल उबल रहा है वैसे अपने दूध को भी उबलने दो. अपने उबलते हुए इस दूध में थोड़ी सी इलायची डालो, इलायची के छिलके भी डालो. 1 छोटा चम्मच लो. ये है काय त्याला बोलतात समोर आमचा सीक्रेट इंग्रेडिएंट. बस झाले 2. ये मिश्रण पूरी तरह उबलने के बाद उसमें चाय की टेस्ट अनुसार चाय पत्ती डाले. शक्कर का डब्बा कहाँ है? शक्कर का डब्बा यहाँ है. शक्कर में गई थी मुंगिया. 1 2 आणि थोडीशी स्वीट हवी असेल तर थोड़ी एक्स्ट्रा. हमारी चाय पूरी हो चुकी है. थोड़ा सा एक बार इसको उबलने दो. समू, तुम चाय पियोगी? हाँ, शायद पीऊंगी आज. अपनी चाय तैयार है. ताई नाही येणार आहेत मंडळी, त्यांना थोडं बरं नाही आहे. तर लेट मी शो यू मला काय काय आवरायचं आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळं ब्लर दिसतंय, कारण की आरूच्या हातात फोन होता ना, तिच्या हातातलं केळं चोळलं आहे माझ्या मोबाईलला, साबुदाणा वड्याचे हात चोळले आहेत. त्याच्यामुळे पहिले मला वेट वाईपने माझा मोबाईल क्लीन करायला लागेल. बस इथं बस, इथं बस बस. ती बेडशीट 7 वेळा पडले आत्तापर्यंत सकाळपासून. हां, कोको लाव, थांब जरा, बस जरा. सगळ्यात पहिले तर भांडी घासून घेतली आणि किचन ओटा आवरला, कारण त्याच्याशिवाय काय सुचत नव्हतं. इथून सुरुवात केली, आता हळूहळू करते. गोळी घेते माझी खोकल्याची, नाश्ता नंतर घ्यायला सांगितले ना, गोळी औषध. किचनमधली भांडी, ओट्यावरचा पसारा आणि जमिनीवरचा पायाला लागणारा कचरा, ह्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामुळे असं वाटतं का किती पसारा आवडला, पण एकदा त्या आवरल्या की जरा बरं वाटतं. मग बाकी गोष्टी इकडून तिकडून पटकन त्यांच्या जागी उचलून ठेवता येतात. आता कचरा तर काढला, लादी पुसून घेते. हे सामान जे आहे ते ठेवून घेते त्यांच्या जागी. कपडे झाले असतील, मेन म्हणजे कपडे वाळत लावून घेते, म्हणजे ते उन्हाला लागतील. ते सगळं होईपर्यंत डाळ भात ठेवून घेते गॅसवर, म्हणजे अरूला पण टायमात जेवण देता येतं. आता वाजलेत 12, तर 1च्या दरम्यान भूक लागेल. उचलून नाही आत्ता घेतलेला एवढा वेळ उचलून, कपडे वाळत लावताना उचलूनच घेतलेला एवढा वेळ. बाबू काय करायचं, ये इकडे ये. कपडे वाळत लावले. हे कपडे म्हणजे आपलं सोफा सेटची कवरं आणलीत काढून, थोड्या वेळाने घालते ती. आता ह्या पोराचा डिस्टर्बच नको, मध्ये मध्ये कपडे काढून आणले आहेत. आरूचे आई पप्पांचे पण आहेत, त्याच्यात घड्या करायच्या आहेत. वरच्या रॅकवर पण कपडे असतील ते पण घेऊन येते. आई पप्पांचे कपडे त्यांच्या खणात ठेवून दिले. ह्या 2 सीट्सची कवर्स घालून दिले. हे मोठं आहे ते नंतर घालेन. लादी पुसून घेतली, आता जरा फ्रेश स्वच्छ वाटते, चकचूक. आरूसाठी डाळ भात रेडी आहे. तो जेव्हा डिमांड करेल तेव्हा त्याला आता मी देऊ शकते. हे अगाराचं कॉफी ग्राइंडर आहे, ह्याच्यामध्येच मी आत्ता सकाळी शेंगदाणे कोर्सली ग्राइंड केले. मस्त ग्राइंड झाले, एकदम फाईन पण नाही आणि एकदम कोर्स पण नाही, दोघांचं मिक्सर. आणि याला वरती प्लॅस्टिक कवर आहे ना, त्याच्यामुळे आपण बघू शकतो की किती कोर्सली ग्राइंड झाले. आपण मिक्सरमध्ये फिरवायला गेलो की कसं होतं, तेल सुटतं ना कधी कधी, कारण मिक्सरला वरून ट्रान्सपरंट कवर असेल तर बरं, नसेल तर आपल्याला समजत नाही, सारखं असं उघडून बघायला लागतं किती झालं आहे किती नाही. मग हे छान आहे, ते मी बाहेर ठेवलं आहे कारण ते क्लीन करायचं आहे आणि मग पुसून ठेवून देईन. आरूच्या दुधाच्या बाटल्या क्लीन करते. आणि काय करायचं होतं, तुपाची बरणी घासते,
साजूक तूप आरूसाठी वापरायचं असेल तर साजूक गाईचंच वापरतो. आमचं घरचं पण हे पुष्कळ आहे, आईंनी काढलेलं. पण आम्हाला काय करायचं असेल तर म्हशीचं दूध, पण आरूसाठी पहिल्यापासूनच गाईचंच दूध वापरते मी. छान मिळतं आमच्या इथे रवाळ. तर ते कुमार काल घेऊन आला आहे. ती बरणी क्लीन झाली, मस्त स्वच्छ हे झाली, सुकली की त्याच्यात भरून ठेवायला. आरूला जेवू घातलं, शेरूला जेवू घातलं. शेरू जेवून झोपली, आरू अजून झोपायचं आहे. असू दे, थोडा वेळ त्याला खेळू दे. आत्ताच जेवला असेल, अजून एक अर्ध्या तासाने झोपेन. त्याला आंघोळ झाली, त्याची आंघोळ आधी घातली, मग त्याला भरवलं. आता थोडा रमला येतो, नंतर एक अर्ध्या तासाने त्याला झोपेन आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी संकष्टीची. आरूला झोपवलं. त्याला खाली नव्हतं झोपायचं, मी त्याला खालीच बेडमध्ये झोपवणार होते आई पप्पांच्या, पण त्याला खाली नव्हतं झोपायचं, त्याला वरतीच येऊन झोपवायचं होतं. सो झोपवला त्याला. मी पण थोडा चेहरा विरा धुवून घेतला, वाटत नसेल तरी, वाटत जरी नसला तरी मी फेस वॉश केला छान. ही पॅन्ट कुमारची खाली पडली आहे, ती धुवायचीच आहे कारण मातीने टपटपलेली आहे ती. हे पोराला खाली घेऊन जाते, खालच्या बेडमध्ये ठेवते, म्हणजे मग मला टेन्शन नको तो उठलाय का असं तसं. ते वर खाली असल्यामुळे ते होतं, मग मी त्याला खाली घेऊन जाते. सगळ्यात पहिले मी बनवणार आहे किड्सचे गुलाबजाम. मला काही जास्त प्रॅक्टिस नाही आहे गुलाबजाम बनवायची. मी सरिताज किचनवाल्या सरिताताईचा व्हिडिओ बघितला, प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे. आता तिने जसं केलं आहे तसं मी करायचा प्रयत्न करते, बघूया कसा बनतोय ते. हे माझ्याकडे माप आहे 250 ml आहे, दिसते का तुम्हाला, 250 ml. एक संपूर्ण मोठी वाटी आणि त्याच्यानंतर साधारण अर्धा किंवा पाऊण कप अजून तेवढं प्रीमिक्स. 150 ml मिल्क, म्हणजे ह्या कपच्या अर्ध. हे थोडं 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 करून ॲड करायला सांगितलं. आम्ही जेव्हा नेहमी घरी गुलाबजाम बनवतो तेव्हा घरच्या दुधाचा खवा असतो, आईंनी बनवलेला असतो. आत्ताही आहे फ्रीजमध्ये. पहिले मी विचार केलेला की तो खवा पण याच्यात ॲड करेन, पण मग नंतर म्हटलं सरिताताईने जसं सांगितलं तसंच करून बघूया. खवा म्हटलं नेक्स्ट टाईम ट्राय करू आपण, म्हणून खवा नाही घेतला. नाही तर फ्रीजमध्ये खवा आहे घरच्या दुधाचा, तो पण नकोच. ताईने जसं सांगितलं होतं तसं हे गिलगिलीत मऊसर मऊ असं पीठ तयार झालेलं आहे आपलं. तर एक कवर करून ठेवायचं आहे ना 15-1 मिनटासाठी. पाक बनवतो आहे आपण. 1, 2 आणि 2.5 एवढंच पाणी. 1, 2 आणि 3. आय होप माझा आवाज येतोय तुम्हाला, कारण एक तर खोकला झाला आहे आणि त्यात आरू झोपला आहे म्हणून मी हळू बोलते. आता आपली साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे, तर मी गॅस बारीक करते, एकदम बारीक. ताई जसं बोलली होती की एकदम घट्ट नाही, आपल्याला चिकट लागलं पाहिजे, तसं चिकट लागतं आहे. त्याच्यामध्ये चमचाभर साधारण वेलची पूड आमच्या आई टाकतात, म्हणून आईंचा एक टच या रेसिपीला. केशर. आईंचे पण गुलाबजाम मस्त होतं, आईंचं सगळंच मस्त होतं, त्या सुगरणच आहेत. आणि मी पण या व्हिडिओजमधून आत्तापर्यंत काय टिप्स तुम्हाला काय दिल्या असतील किंवा काय शायनिंग मारली असेल तुमच्यासमोर, तर मला काहीही माहिती नव्हतं, हे आईंकडूनच मी शिकलेलं आहे. आता स्टर करते, आता गॅस बंद करते. हा पाकसुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचा आहे. ताई जसं बोलली होती तसं मगाशी हे जे पीठ आहे ते असं मऊसर होतं आणि आता ते बऱ्यापैकी छान कडक झालेलं आहे. कडक म्हणजे वळण्यासारखं. मगाशी एकदमच पातळसर होतं ना, असं आता ते छान कडक झालं आहे. तर आपण त्याचे करून घेऊया गुलाबजाम. बघूया क्रॅक पडतंय का, पडत असेल तर थोडंसं दूध ॲड करायला. ओके, मस्त असा आपला गुलाबजाम तयार आहे. असे मी सगळे करून घेते. एवढे करून घेतलेत. ताईने सांगितल्याप्रमाणे तेल बघूया बरोबर तापलं आहे का आपलं. गोळा टाकला, अजून जरा तापायला हवं. तिचा लगेच वरती आलेला. श्री स्वामी समर्थ.
गॅस मी एकदम बारीक केला आहे आणि बारीक गॅसवर चमच्याने फक्त तेल लावते आहे. ते गुलाबजाम आपोआप हलत आहेत. आता काढते मी आणि पाकात टाकूया आपण आपल्या. शेवटचे गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत. आता हे गुलाबजाम त्याच्यात टाकण्यापूर्वी मी इथला एक गुलाबजाम जो आहे सी नॉट बॅड नो. पहिल्यांदाच स्वतःहून केलेत, म्हणजे सगळं स्वतःहून केलं. आतापर्यंत आईंना हेल्प करायचे, पण आता सगळं स्वतःहून केलं. एकदा हे खालचे वरती, वरचे खाली गुलाबजाम झाले. वाजलेत 4:15. 4:30 वाजता दादांना चहा द्यायचा आहे. घड्याळाकडे लक्ष माझं आणि दुधाकडे पण आहे. दूध तापत ठेवलं गॅसवर, बारीक गॅसवर. आणि तोपर्यंत मी आपले वालाचं बिरडं सोलून घेते. आमच्याकडे संकष्टीला वालाच्या बिरड्याची भाजी असतेच. बिरडं अर्धं सोललं, तेवढ्यात आरूचं उठण्याचा आवाज आला. पण बरं झालं धावत आले, कारण दूध पण वरती आलं होतं. आता 4:30ला 5 कमी आहेत. एव्हाना मी चहा बनवायला घ्यायला पाहिजे. येतात फेरफटका मारून येते. येताना त्यांना सांगते की या थोड्या वेळाने 5-10 मिनटात, तोपर्यंत मी चहा मग बनवून ठेवेन. फक्त हा जरासा झोपेतून उठला पाहिजे. जरा झोपेतून उठला जरा 10 मिनटं जातात आणि मग तो मम्माला सहसा लगेच सोडत नाही. मम्मा माझ्यासोबत चल ना. कुठे चलू? बाय. जाऊया थांब. मूग डाळ ठेवली आहे शिजायला. ही भांडी आहेत ती उरकून घेते. हां, आरू कंटाळला आहे, त्याला जायचं आहे ब्रूम. तर कुमारला यायला वेळ आहे. त्याला चल म्हटलं जाऊ दे. त्याला हे बिरड्यासोबत, सालांसोबत, बिरड्यासोबत खेळायला आवडतं. म्हटलं काय धिंगाणा करायचा आहे तो कर. चालू केलं आहे धिंगाणा, पण ते पण अर्धवट सोडलं आहे. आता बाहेर तिच्या जवळ जाऊ नको बाबडू, एकदम जवळ जाऊ नको. असं इथे हां थोडं लांबून खेळ. लांबून कुठून? हां तिथे उभा आहेस, तिथून खेळलास तरी चालेल. एकदम जवळ जाऊ देत नाही आम्ही शक्यतो त्याला. शेरूच्या आमच्या नकळत तो जातोच म्हणा, पण तो जाऊन मग हात लावतो. नंतर मग आपल्याला कळत नाही हात लावलेले, मग आपण त्याचे धुवत नाही, मग तो तसंच तोंडात टाकतो. मग ते बरं नाही ना. म्हणून तो मोठा झाल्यावर एकदा कळायला लागल्यावर काय नाही. पूर्ण काळोख व्हायच्या आधी नैवेद्यासाठी जिभुतीचं पान काढते, म्हणजे केळ्याचं पान. आमच्याकडे त्याला जिभुतीचं पान म्हणतात. एक गाईचं नैवेद्य, एक देवाचं नैवेद्य. पाणी पिऊ. व्हेरी गुड. मी धावत आले कारण मला ताट पडल्याचा आवाज आला. मला पटकन धसकी भरली की तो इथं काय करायला आलेला नाही आहे ना, आणि ऑलरेडी मी डाळ शिजत ठेवली आहे म्हणून मला भीती वाटली. पण जे पडलं ते हे होतं कढीपत्ता घरचा. तर आपण भाजी घालून घेतोय मंडळी. जिरं, राई, लसूण पेस्ट, कांदा टाकत नाही नैवेद्याच्या भाजीमध्ये. खूपकडे नाही टाकत कांदा लसूण, नाही टाकत माहिती आहे मला. पण आमच्या इथे आई टाकतात. अगदी संकष्टीला किंवा अगदी गणपतीला, देवीला जरी नैवेद्य दाखवायचा असेल तरी आमच्याकडे त्या भाज्या नॉर्मलीच बनवल्या जातात कांदा लसूण टाकून. आणि मी पण आता आईंच्या पावलावर पाऊल टाकून या पोराला कडेवर घेतलंय. त्याला ती लाईट हवी लावली आहे ना, ती हवी आहे. फोटो म्हणून चालू आहे त्याचं. इथे आपला कांदा, आपण ह्याच्यात टाकूया टोमॅटो, हळद. बिरड्याच्या भाजीत आम्ही थोडंसं हिंग टाकतो, कारण का ती कधी कधी उघड्या वासायते ना जरा, म्हणून पचायला मग हिंग टाकल्याने सोपी पडते. जिरं पावडर, थोडीशी धणे पावडर, थोडंसं इथे मीठ आत्ता सध्या. तर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय बिरडं आणि बटाट्याचे काप.
एक 2-3 मिनिटासाठी असं झाकण ठेवून शिजू देणार आहे. अजून आपण त्याच्यात काही पाणी वेगळं ऍड केलेलं नाहीये. थोडासा मसाला मी जास्त नाही टाकलेला, कारण कुमारला त्रास होतो, म्हणजे होऊ नये म्हणून काळजी घेतो, बाकी काय नाही. थोडंसं भाजी शिजण्यापुरतं आपण पाणी टाकलंय. त्याला आपण मीडियम फ्लेमवर शिजत ठेवतोय. भाजी शिजतीये आपली. हे फेण्या आणि कडकन काढून ठेवलेत. दूध आलंय ते भरायचं आहे. इकडे तांदूळ साफ करून ठेवलेत, पण ते एवढ्या कोपऱ्यात ठेवण्याचं कारण आरू उडवत बसेल तर त्याला इथे कुठे सापडलं तर. ऑलरेडी तो 2 फेऱ्या मारून गेलाय. दुधाचं मापटं इकडेच राहिलं. सकाळी जेव्हा दुधाची भांडी घासणं होतं तेव्हा आम्ही इथे गेटवर वाळत लावतो भांडी दुधाची, कारण का दुधाची केअर करायला लागते ना, म्हणजे भांड्यांची. तुझं काय चाललंय? त्याला ती लाईट दिली शेवटी मी खेळायला. एवढ्या जवळून नको हे करूस, त्रास होईल. हा, लांबून खेळायचं, जवळून नाही. लाईट लावते. दूध आपलं भरून झालेलं आहे मंडळी, आणि भाजी पण आपली शिजलेली आहे. मी जस्ट आता बटाट पण फोडून बघितलं आणि बिरडं पण दाबून पाहिलं तर ते शिजलेली आहे. आता ह्या पॉइंटला आपण ऍड करणार आहोत खोबरं. ह्याच्यात काय ना काय आहे बाबू, हे काय आत्ताच आहे? त्याच्यात अजून काहीतरी भरून ठेवलंय. ते कशाला हवंय तुला? एव्हा वाट्या बेट्या खाली पडलेले, ते वाटे उचल. कोणी टाकले खाली? उचल, इथे ठेव. कुठे होते तिथे. खोबरं टाकलंय. ॲक्च्युली ते फ्रीजरला ठेवलेलं ना, ते पहिले काढायचं लक्षात नाही आलं, त्याच्यामुळे ते असे तुकडे तुकडे आहेत. पण ते भाजीत आता मेल्ट होईल. परत थोडा वेळ एक झाकण ठेवून आपण शिजू देऊया. दिवा लावला मंडळी. मग अशी आरूला गुलाबजाम खायचाच होता, मग देवापुढे एक ठेवला पटकन आणि मग त्याला दिले 2 खायला. तर नैवेद्याच्या वेळेला दाखवेनच. हे निळं निळं का बरं दिसतंय? माझ्याकडून काहीतरी सेटिंग चेंज झाली वाटतं. आता सगळं पाणी यातलं आटलंय. हा, सो ही आपली भाजी बिरड्याची तयार आहे. गॅस बंद करते मी. आता वरणाला फोडणी देऊन घेते. कर शुभं करोति कल्याणम. हा, आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय. दीप जो सावका सांभाळून. दीप ज्योती नमोस्तुते. हा, इथे ठेवतो, नीट ठेव. पायावर पडून घेऊ नकोस, इथे ठेव. जिरं, ग्लासभर पाणी ओतलं. चिमूटभर हळद परत टाकते जराशी. ही आपली भाजी, पण वरून कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर मी वरून बुरबुरायला ह्याच्यासाठी ठेवले, वरणासाठी. वरण शिजू दे, उकळी आली की बंद करेन. भात झालाय. वरणावर पण कोथिंबीर टाकली. वरण, भात, भाजी डन आहे. पापड वगैरे तळायचे आहेत ते नंतर. गुलाबजाम पण आपले झालेले आहेत. दूध तापवून ठेवलंय. हे इथल्या कपड्यांचं काही नाही, पण ते तिकडच्या दोरीवर आहे. तिकडे आरूचं जास्त आहे, ते काढून मगाशीच आणायला पाहिजे होते. आत्ता तरी आणते ॲटलिस्ट. काय झालं? तू रागावलास का? ते अगं बाई, अगं बाई. काकावर? कोण काका? कुशल काका? का ते? खोटं खोटं लागवला का? अरे खोटं खोटं लागवलं? अरे बापले. नानीला फोन करायचा आहे. गाणीवरून आठवलं. नानी बोलल आज एवढा वेळ झाला, माझं लेक राहिला कुठं? करू, थांब करू. साजूक तूप गाईचं भरून ठेवलंय. सकाळी बरणी धुतलेली ना. बांधू तुला? ते मी धुतलं तिला भांडण्यासाठी ना, अजून काय नाही. येड्या. हे बघ काय, किती वेळा कचरा काढायचा आणि किती वेळा आवरायचं. एक फायनल टाइम आवरते आता जेवायच्या आधी. हे कवरं पण टाकायची आहेत. हे बघ काय, ते सगळं आवरते बाबा. घडा पण करायचं.